नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण बघत आहोत नाशिक, धुळे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा तोफा अखेर थंडावलेला आहे आणि नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये जी रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळाली, ही रणधुमाळी नेमकी काय होती हे देखील आपण समजून घेणार आहोत. मात्र आज अखेर 6 वाजलेले आहे आणि 6 वाजता नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तीनही लोकसभा मतदारसंघामधला प्रचाराचा तोफा अखेर थंडावलेला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर सुरुवातीपासून नाशिक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो चर्चेत राहिला, तो महायुतीच्या उमेदवारीवरून. सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये देखील उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला गेला. सुरुवातीला विजय करंजकरांना उमेदवारी जवळपास निश्चित होती, मात्र विजय करंजकरांची उमेदवारी ऐन वेळेवर नाकारण्यात आली. त्या जागेवरती राजाभाऊ वाजे यांना नाशिकमधून महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आणि नंतर सुरू झाला तो महायुतीमधील उमेदवारीचाही रस्सीखेचचा नवा अध्याय. आणि या नव्या अध्यायामध्ये अनेक वेगवेगळे रंग जे आहेत, पैलू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले. नाशिकच्या जागेवरती भाजपनं केलेला दावा, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांची झालेली एंट्री आणि त्यानंतर अखेरीस हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघामधून मिळालेली उमेदवारी. या सगळ्यानंतर देखील अनेक भाजपचे नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्याचबरोबर छगन भुजबळ असतील, या सगळ्याच नेत्यांची नाराजी दूर करत असताना महायुतीच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात दमछाक झाली आणि त्यानंतर सुरू झाला तो महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार. शेवटच्या क्षणाला अवघे 3-4 दिवस शिल्लक असताना उमेदवारीला अशा पद्धतीने नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर महायुतीच्या सगळ्याच नेत्यांची हेमंत गोडसे यांच्या प्रचारामध्ये दमछाक उडाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीच्या उमेदवारांचा निवडून आणण्यासाठी आता भाजपचे नेते मैदानात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते मैदानात आहे, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 4 ते 5 वेळा नाशिक लोकसभेचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये रोड शो असतील, उद्योजकांच्या बैठका असतील, कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका असतील, हे सगळंच करत नाशिकची जागा जिंकण्यासाठीचा एकूण आखलेला प्लॅन जो आहे तो त्यांनी या ठिकाणी वर्कआउट केला. मात्र या सगळ्यानंतर नाशिकचा करांचा कौल काय असेल हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल. मात्र असं असलं तरी नाशिक लोकसभेची जर आपण विचार केला, नाशिक लोकसभा मतदारसंघाचं मध्ये नेमकी लढत कुणामध्ये झाली हे जर सांगायचं झालं तर निश्चितपणे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र या तिरंग्या लढतीमध्ये देखील दोघांमध्ये अतिशय काटेकी टक्कर, अर्थात ज्याला काटेकी टक्कर आपण म्हणूयात ती काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही काटेची टक्कर होणार आहेत हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे, अर्थात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये काटेकी टक्कर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. हे दोनही उमेदवार ज्या भागामधून येतात, हेमंत गोडसेंचा जर विचार केला तर नाशिक रोड आणि विहितगाव अर्थात ग्रामीण भागाचा टच असलेले हेमंत गोडसे तब्बल 2 वेळा नाशिकमधून खासदार राहिलेले आहे, तर राजाभाऊ वाजे हे नाशिकच्या सिन्नरमधले आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मात्र असं सगळं असलं तरी या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते होते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये पक्षांतराचा मुद्दा अत्यंत मोठ्या प्रमाणात गाजला. ज्याला गद्दारी असं म्हणून हिणवलं गेलं, तेच कार्यकर्ते, तेच पदाधिकारी नंतरच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आले, त्यांचं नाव होतं विजय करंजकर. या सगळ्याचा जर विचार केला तर आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होत असला तरी प्रचाराच्या मुद्दे जसं आपण यापूर्वी म्हणालो तर महत्त्वाचा मुद्दा असणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामधला, तो म्हणजे पक्षांतर, गद्दारी, ह्या सगळ्या विषयांना धरून ही निवडणूक केंद्रभागी असणार आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा या लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहे. आणि त्यानंतर असेल तो म्हणजे नाशिकमधला गेल्या 10 वर्षामध्ये खुंटलेला विकास, ज्यामध्ये नाशिकमध्ये ड्रायपोर्टसारखा मुद्दा होता. ड्रायपोर्ट नाशिकमध्ये होऊ शकलं नाही आहे, नाशिकमध्ये मेट्रो सुरू करता आली नाही आहे, नाशिकमध्ये मोठी IT इंडस्ट्री उभी करता आली नाही आहे. त्याचबरोबर नाशिक औद्योगिक वसाहत असेल किंवा सिन्नर औद्योगिक वसाहत असेल, या 2 मोठ्या औद्योगिक वसाहती असताना देखील नाशिकमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये कुठलाही नवा प्रकल्प विद्यमान खासदारांना आणता आला नाही. या सगळ्या मुद्द्यांच्या भोवती ही निवडणूक फिरली. हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रभागी होते. तर दुसरीकडे हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला आणि देशामध्ये असलेल्या
भारत पाकिस्तान असेल, भारत चीन असेल, असे सगळे मुद्दे घेऊन देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणच्या मतदारांना केलेलं मतदानाचं आव्हान असेल, हे सगळं जर बघितलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारचा सरळ सामना जो आहे तो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र या निवडणुकीचा सगळ्यात मोठा फॅक्टर असणार आहे तो म्हणजे या निवडणुकीमध्ये खुद्दार विरुद्ध गद्दार अशा प्रकारची जी लढत आहे, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप जे होत होते त्यामध्ये ही निवडणूक असणार आहे। आणि म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघ गद्दार विरुद्ध खुद्दार अशा प्रकारची ही लढत असणार आहे। आणि म्हणून नाशिककर या निवडणुकीमध्ये नाशिककर कुणाच्या बाजूने उभे राहतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तिकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची पूर्ण निवडणूक जी आहे ती कांद्याच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कांदा, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या तीन प्रमुख मुद्द्यांच्या भोवती नाशिकच्या दिंडोरी लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्याला फिरताना पाहायला मिळते। भारती पवार ज्या महायुतीच्या उमेदवार आहे त्यांची मोठ्या प्रमाणात दमछाक झाली, याचं कारण होतं कांद्याचे अनेक निर्णय घेत असताना सरकारचे चुकलेले निर्णय, ज्यामध्ये कांद्याची निर्यात बंदी, निर्यात शुल्क हे प्रमुख मुद्दे या ठिकाणी गाजले। भारती पवारांना अनेक प्रचाराच्या दौऱ्यांमध्ये देखील शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केले, प्रचारामध्ये सवाल उपस्थित केले। इतकंच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये देखील कांद्याचा प्रश्न गाजला। एका कार्यकर्त्यानं, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यानं भर सभेमध्ये हात उंचावून मोदी साहेबांना विनंती केली की आपण कांद्यावर बोला, देशाच्या सुरक्षेचा विषय असेल, 370चा विषय असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल यावर आपण बोलू नका, या ठिकाणचा प्रश्न जो आहे तो कांद्याचा आहे त्यावरती आपण बोला, अशा प्रकारची मागणी त्या शेतकऱ्यांनी केली। आणि त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा कांद्याचा विषय जो आहे तो अधिक प्रमाणात गाजला। आणि म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी तळ ठोकला, सुप्रिया सुळेंनी तळ ठोकला, जयंत पाटील असतील अशा सगळ्याच नेत्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला। तर तिकडे भारती पवारांच्या विजयासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील यांनी तळ ठोकला। तर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन असे सगळेच नेते जे आहे ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहे आणि दिंडोरीची जागा जिंकायची अशा प्रकारची एकूणच चंग जो आहे तो या भाजपच्या नेत्यांनी बांधलेला आहे। तर दिंडोरीची जागा आपणच जिंकू अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे, ज्यामध्ये शरद पवार सुरुवातीपासून सांगताय की नाशिकची जागा आम्ही जिंकू आणि ही जागा आम्ही जिंकलेलो आहोत असा दावा देखील शरद पवारांनी केला। या जागेवरती ज्यावेळेला भास्कर भगरेंना उमेदवारी दिली त्यावेळेला JP गावित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार यांची उमेदवारी अडचणीची ठरत होती। ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार JP गावित यांची उमेदवारी मागे घेत असताना मोठ्या प्रमाणात दमछाक जी आहे ती त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी। मात्र सरते शेवटी जर आपण बघितलं तर भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे यांच्यामध्ये दुरंगी सामना जो आहे तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये रंगला। मात्र या सगळ्या निवडणुकीचा केंद्र भाग असणार आहे तो म्हणजे या भागातला शेतकरी आणि या भागातला कांद्याचा प्रश्न। कांद्याच्या मुद्द्यावरती दिंडोरी लोकसभेचा कौल फिरू शकतो अशा प्रकारचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेला आहे। मात्र याच कांद्याच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना, नेत्यांना जनतेचं मत परिवर्तन करता आलं तर कदाचित हा कौल पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने जाऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो आता राजकीय विश्लेषकांकडे व्यक्त केला जातो। एकूणच जर आपण बघितलं तर दिंडोरीची जी जागा आहे ती निश्चितपणे शेतकरी आणि कांदा याच्या भोवतीच फिरणार आहे आणि त्यामुळे शेतकरी कुणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकतो, कांदा उत्पादक शेतकरी कुणाच्या बाजूने उभा राहतो, कांदा खरेदी करणारा व्यापारी कुणाच्या बाजूने उभा राहतो यावरती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्थात उमेदवार ठरणार आहे, त्या ठिकाणचा उमेदवार ठरणार आहे, त्या ठिकाणचा खासदार ठरणार आहे। तसंच आपण नाशिक आणि दिंडोरीचा विचार केल्यानंतर बाजूला असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळणार आहे। ती असणार आहे त्या ठिकाणी असलेले माजी केंद्रीय मंत्री असलेले नेते सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्छाव यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। सुभाष भामरे यांचा जर विचार केला तर सुभाष भामरे यांनी देखील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री या पदावरती त्यांनी काम केलेलं होतं। सुभाष भामरेंच्याबद्दल प्रचंड नाराजी होती, त्यांची उमेदवारी त्या ठिकाणून निश्चित मानली जात नव्हती। मात्र ऐन वेळेवर पक्षांनी सुभाष भामरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला आणि सुभाष भामरेंना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर विचार करायचा ठरला तर मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य हा मुस्लिम बहुल मतदार जो आहे तो देखील या भागामध्ये आहे। तर दुसरीकडे सटाणा,
आणि देवळा हा जो भाग आहे हा देखील शेतकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो। त्या भागामध्ये देखील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये हिंदू मुस्लिम कांदा उत्पादक शेतकरी असा जो हे जे प्रश्न आहे यावरती ही निवडणूक होणार आहे। काँग्रेसमधला जर विचार केला तर काँग्रेसला शेवटच्या क्षणापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नव्हता। त्यामुळे नाशिकमध्ये माजी महापौर राहिलेल्या माजी महापौर शोभा बच्छावांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि शोभा बच्छावांना त्या धुळे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। शोभा बच्छावांना ज्यावेळेला उमेदवारी मिळाली त्यावेळेला काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी झाली आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी देखील या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामधून राजीनामा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रचंड नाराजी नाट्य धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या अर्थात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळालं। तिकडे धुळ्यामध्ये देखील तीच परिस्थिती होती। सुभाष भामरे यांना ज्या वेळेला उमेदवारी मिळाली त्यावेळेला जे इच्छुक उमेदवार होते भाजपचे त्यांच्यामध्ये नाराजी होती। मात्र शेवटच्या क्षणाला ही सगळी नाराजी दूर करत या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम भाजप महायुतीच्या नेत्यांनी केलं आणि इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं। आणि जर आपण बघितलं तर धुळे लोकसभेसाठी स्वतः प्रियंका गांधी जे आहेत त्यांचा त्या भागामध्ये रोड शो झाला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी जो दिंडोरीमध्ये सभा घेतली त्याचा काहीसा फायदा धुळ्याच्या उमेदवाराला होईल। नितीन गडकरींनी त्या भागामध्ये सभा घेतली आणि आजच योगी आदित्यनाथ यांची मालेगावमध्ये सभा पार पडलेली आहे। त्यामुळे भाजपने मोठ्या प्रमाणात ताकद धुळे लोकसभेसाठी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर काँग्रेसने देखील मोठी ताकद जी आहे ती त्या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणूनच एकूणच जर आपण या तीनही लोकसभा मतदारसंघांचा जर विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये ही दुरंगी सामना होणार आहे। तिकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर बगरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे। आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर शोभा बच्छा आणि सुभाष भामरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे। त्यामुळे या तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकणार कोणाचा विजय होणार हे येणाऱ्या 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 4 जूनला स्पष्ट होईल। मात्र हे स्पष्ट आहे की ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे देशाचे मुद्दे होते केंद्राचे मुद्दे होते ते बाजूला गेले। स्थानिक मुद्द्यांवरती ही निवडणूक रंगताना आपल्याला पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।